केप्लर्स थर्ड लॉ, ज्याला आपण बोलतो लॉ ऑफ पिरियड्स. काय सांगतो हा लॉ? सपोज एक प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन आहे कॅपिटल टी, आणि त्या प्लॅनेटचा मीन और ॲव्हरेज डिस्टन्स आहे सन पासून स्मॉल आर. तर टी आणि आर यांना रिलेट करतो हा लॉ. सो टी इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि आर आहे सन पासूनचं ॲव्हरेज और मीन डिस्टन्स. तर आपण अकॉर्डिंग टू दिस लॉ आपण बोलू शकतो टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, यालाच आपण बोलतो केप्लर्स थर्ड लॉ. सो द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी असेल तर त्याचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. त्या प्लॅनेटचं सन पासून मीन डिस्टन्स जे असेल आर त्याच्या क्यूब सोबत प्रोपोर्शनल असणार आहे. सो टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. फॉर एक्झाम्पल मी दोन प्लॅनेट कन्सिडर केल्या, मर्क्युरी आणि नेपच्यून. इथे तुम्ही बघू शकता सन पासून मर्क्युरीचं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली कमी आहे, नेपच्यूनचं डिस्टन्स जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी सपोज टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी एन असेल, याचा मर्क्युरीचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी एम असेल, तर ऑब्व्हियसली टी एन ही व्हॅल्यू टी एम पेक्षा खूप जास्त असणार आहे. आणि म्हणूनच मर्क्युरी ऑर्बिट सन इन अबाउट 88 अर्थ डेज आणि नेपच्यून घेतो टाइम 165 अर्थ इयर्स. इथे आहे इयर्स, इथे आहे डेज. सो एवढा डिफरन्स यांच्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन मध्ये असतो.